पुण्यातील हाय व्होल्टेज लढत असलेलं वॉर्ड क्रमांक 24चे उमेदवार गणेश बिडकर सध्या माझ्यासोबत आहेत। सकाळपासून बराच गोंधळ मतदान केंद्रावर दिसतोय, बरेच मशीन सुद्धा बंद पडलेले होते। सध्या काय परिस्थिती आहे? नाही, सकाळी लवकर जेव्हा मतदान चालू झालं तेव्हा अटल बिहारी वाजपेयीच्या 91 नंबरच्या यादीत खडीच्या मैदान कोठीच्या 2 मशीन्स आणि RP हायस्कूलच्या 2 मशीन्स ह्या बंद पडल्या होत्या आणि त्यामुळे एक तासभर उशीर मतदान प्रक्रियेला चालू व्हायला झाला। त्यामुळे आम्ही त्या मतदान केंद्र निर्णय अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की त्या बूथपुरती 1 तासाची वाढीव मतदानाची वेळ आपण आम्हाला द्यावी। त्याप्रमाणे ते पत्रव्यवहार करून संबंधित अधिकाऱ्यांशी माहिती पण घेत आहेत की असं करता येईल का। टेक्निकल इश्यू होता पण चालू झाला, 1 तासाभरात सगळ्या मशीन चालू झाल्यात आणि अत्यंत उत्साह त्यानंतर या भागात सगळ्या आमच्या पेठात मतदानाला दिसतोय। परंतु पुण्यामध्ये ओव्हरऑल बघितलं तर मतदानाचा टक्कावर आत्ताची टक्केवारी जर बघितली तर कमी आहे इतर शहरांच्या तुलनेमध्ये। आपण जर का पुण्याचा ट्रेंड कायम बघितला तर सकाळच्या वेळेला असाच असतो आणि तो दुपारी 2 ते 5 हा वाढतो। हे पुणेकर आहेत, मतदानाच्या दिवशी विचार करून निर्णय करून येतात, बाहेर पडतात। पेठेत खूप चांगलं वातावरण आहे। थोडं आउटस्कर्ट्सला मोठे मोठे प्रभाग असल्यामुळं, मतदान केंद्र लांब असल्यामुळं पण काही ठिकाणी असा परिणाम होऊ शकतो, परंतु मतदानाची टक्केवारी नेहमीप्रमाणेच राहील याचा मला विश्वास आहे। प्रचाराच्या दरम्यान बरेच आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, मात्र आत्ता कसं बघता विजय भाजपला कसा राहील आणि किती विश्वास वाटतो? म्हणजे आरोप प्रत्यारोप तर अजूनही सुरू आहेत। लोकशाही म्हणलं की विरोधक आलाच, लोकशाही स्वीकारली, त्यामुळे एक जेता आणि एक पराजित। तर जो पराजित होत असतो तो आरोप करत असतो आणि जो विजेता असतो तो त्याचं काम करत राहतो आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा लोकांचं काम करतोय, लोकांच्या संपर्कात आहे, तो ते काम करत होता। आणि जे विरोधक आहेत त्यांना आरोपांशिवाय पर्यायच राहिला नाही, फक्त आरोप करत राहिले आणि त्यांना त्यांची जागा उद्या संध्याकाळीच कळणार आहे। अर्थात पूर्ण निवडणुकीची जबाबदारी तुमच्यावर होती। काय वाटतं पुण्यात सध्या काय कल राहतील, भाजपचं कुठपर्यंत संख्याबळ जाईल? आपण जर का पाहिलं तर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की या पुणे महापालिकेच्या सभागृहात 120+ नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असतील आणि आम्ही निश्चितपणे तो आकडा पार करू। या ठिकाणी आज काही प्रभागात तुम्हाला तुल्यबळ लढती वाटतही असतील, पण पुणे शहरात काही तुल्यबळ लढत नाही। ही पुणे शहरात वन साईड भारतीय जनता पार्टीची ही सगळी घोडदौड चालू आहे। काही प्रभागांपुरती अशी वाटत असेल तुम्हाला, त्यामुळे ते पुणे वाटत नाही, पण काही प्रभाग, काही गल्ल्या, काही मंडळं म्हणजे पुणे शहर नाही। अर्थात जर आपण बघितलं तर जेव्हा सकाळी मतदान सुरू झालं होतं बऱ्याच जे मशीन आहेत ते बंद झालेले होते, मात्र आता बऱ्यापैकी सुरळीत या ठिकाणी मतदान सुरू आहे। मात्र काही प्रमाणात पुणे शहरात मतदानाची टक्केवारी कमी आहे, मात्र भाजपला या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे की आम्ही 120 पेक्षा जास्त नगरसेवक या ठिकाणी निवडून आलो। अर्थातच महापौर भाजपचाच असेल असा विश्वास या ठिकाणी ते दर्शवत आहेत। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।